या आठवड्यात फक्त सूरजची चर्चा रंगते। प्रेक्षकांचं हे म्हणणं आहे की सूरजला ए टीममधून का खेळवलं जातंय? एवढे आपण त्याला बी टीममध्ये बघत असतो आणि तरीसुद्धा त्याला ए टीममधूनच बिग बॉस का खेळवत आहे? बऱ्याच लोकांची बरीच स्टेटमेंट जे आहेत ते सोशल मीडियावरती या विषयाबद्दल आलेले आहेत। तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की नक्की सूरजला ए टीममध्ये का खेळवलं जातंय आणि जे लोकं आरोप प्रत्यारोप करत आहेत त्यामध्ये काय सत्यता आहे ते। नमस्कार मित्रांनो, माझं नाव तुषार आणि 7 स्टार मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, सोशल मीडियावरती या विषयाची खूप जास्त चर्चा आहे। मी बऱ्याच सोशल मीडिया पोस्ट बघितल्या आणि विशेष करून काही यूट्यूबवरती रिव्ह्यू करणारे मंडळी आहेत त्यांचे रिव्ह्यूसुद्धा पाहिले आणि त्यांचं म्हणणं काय आहे याबद्दल जाणून घेतलं। तर एक मोठे यूट्यूबर आहेत किंवा एक रिव्ह्यूअर आहेत किंवा अनेक रिव्ह्यूअर आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की सूरजला ए टीममध्ये टाकण्यामागचं कारण जे आहे ते बिग बॉस जे आहे ते निक्की असेल, अरबाज असेल, वैभव असेल यांना वाचवण्याचा प्रयत्न करतात। आता वाचवायचा कसं करताय? आता सूरज हा बी टीममध्ये आहे, बी टीममध्ये जर का त्याला टाकला तर तो फिजिकल टास्कमध्ये राडा करून टाकेल, खूप भारी गेम खेळेल आणि सूरज ज्यावेळेस ए टीमच्या विरोधात जाऊन खेळेल त्यावेळेस ए टीम जी आहे ती सूरजला जे आहे ते खूप घाणघाण बोलेल, कारण ती लोक अतिशय वैतागलेले आहेत, ते तोंडाला येईल ते बोलतात आणि मग महाराष्ट्राची जनता जी आहे ती त्यांना हेट करायला लागेल आणि बिग बॉसच्या मेकर्सकडे ही मागणी करेल की त्यांना घरातून बाहेर काढा। म्हणून जे आहे ते सूरजला ए टीममध्ये खेळवत आहेत। काय होतंय, सूरजला सिंपतीही मिळते ए टीममध्ये खेळून आणि निक्की, अरबाज, वैभव आणि जान्हवी ही लोक त्यामुळे वाचतात सुद्धा आणि बिग बॉसच्या मेकर्सला जी पुढची त्यांची स्टोरी लाईन आहे ते दाखवायला मदत होत आहे। मित्रांनो, मी याबद्दल असा अजिबात सुद्धा विचार नाही करत आहे। माझं असं स्पष्ट मत आहे। मी आता का त्याला ए टीममध्ये ठेवलं असेल हेही सांगणार आहे तुम्हाला। तर माझं असं इकडे स्पष्ट मत आहे की सूरजला ए टीममध्ये ठेवण्याचं कारण हे वेगळं आहे। हे जे बोललं जातंय सोशल मीडियावरती किंवा कोणी रिव्ह्यूवर किंवा कोणी यूट्यूबर ह्या गोष्टी बोलत आहेत ते एकदम साफ चुकीचे आहेत। ते कशा चुकीचे आहेत सांगतो तुम्हाला। जर का बिग बॉसच्या मेकर्सला ए टीमच्या विरोधात सूरजला खेळवायचं नसतं तर त्यांनी जो मागं कॅप्टन्सी टास्क झाला त्या टास्कच्या वेळेस सूरज ज्यावेळेस अरबाजच्या विरोधात खेळत होता त्यावेळेस तो गेम काही ना काही कारण देऊन तिकडेच थांबवला असता। नंतर भाऊचा धक्का झाला, भाऊच्या धक्क्यामध्ये बिग बॉसच्या मेकर्सनी स्वतः रितेश भाऊंना सांगून अरबाज आणि टीमला जे आहे ते चांगला धडा शिकवला आणि सूरजचं कौतुक करायला लावलं। रितेश भाऊंनी हे सुद्धा सांगितलं की बिग बॉसच्या घराला नवीन हिरो मिळालाय, तो आहे सूरज। ये जो भेड़िए जो है झुंड में आते हैं और शेर अकेला आता है, अशा शब्दात सुद्धा सूरजची स्तुती केली होती। उलट बिग बॉसचं नुकसान आहे, जर का अरबाज आणि वैभव सूरजला काही बोलत नाहीयेत किंवा निक्की बोलत नाही तर बिग बॉसचं नुकसानच आहे ते। आता ते कसं नुकसान आहे? आता सूरज खूप जास्त फेमस आहे, सूरजला खूप जास्त सिंपती मिळत आहे। जर का सूरजच्या विरोधात वारंवार घटना घडत गेल्या तर लोकांचं आकर्षण सूरजकडे वाढणार आहे आणि अजून टीआरपी वाढणार आहे शोची। त्यामुळे बिग बॉसचे मेकर सूरजला जे आहे ते दाबण्याचा कधीच प्रयत्न करणार नाहीत। जर का सूरजमुळे शो चालतो तर त्याला का दाबतील ते? आणि राहिली गोष्ट जान्हवी, निक्की आणि वैभव आणि अरबाजला वाचवायचा, तर मला नाही वाटत की ते त्यांना वाचवतात, कारण जे स्टोरी लाईन जे सेट करायचं काम आहे ते मेकरच्याच हातात आहे ना। त्यांनी पहिल्यापासून अशी स्टोरी लाईन सेट केलेली आहे की बी टीम जे आहे ते चांगली आहे आणि ए टीम जे आहे ते विलन सारखं खेळते। जे खरं आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केला जातो त्यांच्याकडून। हां, आता बऱ्याच लोकांचं हे मत आहे की ए टीम एवढी उद्धटासारखी वागते तर त्यांना घरातून बाहेर काढा, पण ते अजून नॉमिनेशनमध्ये पण आलेले आहेत, तर नियमानुसार त्यांना घरातून बाहेर कसं काढलं जाऊ शकतं? नाही काढलं जाऊ शकत ना। प्रेक्षकांचं वोट पण असतं। आता जर का नॉमिनेशनमध्ये ते आले, प्रेक्षकांचं वोटिंग कमी पडलं तर ते बाहेर जातील, पण ते अजून नॉमिनेशनमध्ये नाही, तर कोणतं कारण देऊन जे आहे ते बिग बॉस त्यांना घराच्या बाहेर काढणार आहे? आता बिग बॉसच्या घरात ही वाचाळ बडबड आहे किंवा एखाद्याला खाली बघणं असेल किंवा शिवीगाळ करणं, दम देणं, हे काय पहिल्या वेळेस झालंय का? या आधी पण सीझन झाले त्याच्यामध्ये पण अशा गोष्टी झालेल्या आहेत। त्यामुळे मला असं कुठंच वाटत नाही की सूरजला टार्गेट केलं जातंय। मला इव्हन असं वाटतं इकडे की सूरजला ए टीममध्ये टाकण्याची, तर मला असं वाटतं की बिग बॉस जे आहे ते सूरजला टेस्ट करत आहे। आता ते कसं टेस्ट करत आहे? काय होतं, ज्यावेळेस तो बी टीमच्या लोकांमध्ये जाऊन बसतो त्यावेळेस बी टीमचे लोक आहेत ना फिलॉसॉफर आहेत, म्हणजे त्याला सगळ्या गोष्टी शिकवतात। चांगली गोष्ट आहे, बी टीमचे लोक त्याला शाळेविषयी सांगतात आहे, त्याला कसं बोलायचं हे शिकवतात आहे, सगळ्या गोष्टी शिकवतात आहे। त्यामुळे सूरज जे आहे ना त्याचा स्वतःचा आतला माणूस आहे ना तो बाहेर काढत नाहीये, फक्त त्याच लोकांचा ऐकतोय आणि तसाच गेम जो आहे ते पुढे नेतोय। आता ए टीममध्ये असं त्याला कोणी सांगत नाहीये। ए टीममध्ये गेल्यानंतर काय होऊ शकतं, जर का एखाद्या टास्कमध्ये सूरज इन्व्हॉल्व झाला तर ते स्वतःचं चरित्र बाहेर आणू शकतो, म्हणून जे आहे ते बिग बॉसचे मेकर्स त्याला ए टीममध्ये टाकत आहेत असं मला वाटत आहे। बिग बॉसचे मेकर्स
ए टीमला वाचवण्यासाठी सूरजला जे आहे ते ए टीममध्ये टाकत आहेत असं मला अजिबात सुद्धा वाटत नाही. हा एक फॉल्स नरेटिव्ह क्रिएट करायचा प्रयत्न केला जातोय काही लोकांकडून, विशेष करून मोठ्या मोठ्या युट्यूबर लोकांकडून. तर मला याच्यामध्ये काही सुद्धा तथ्य वाटत नाही. इव्हन मला असं वाटतं की सूरजची एक वेगळी पर्सनॅलिटी बाहेर काढण्यासाठी सूरजला वेगळा ठेवला जातोय आणि बाबा तू व्यक्त हो असे चान्सेस दिले जातात. जर का बिग बॉस सूरजला सपोर्ट नसतं करत तर तुम्ही बघा वीकेंडचा जो भाऊचा धक्का आहे तिकडे सूरजचं कौतुक केलं जातं, घरामध्ये पण सूरजचं कौतुक केलं जातं, त्यांनी झाडू मारलात ही सुद्धा गोष्ट त्यांनी किती मोठ्या लेवलला दाखवलेली आहे. त्यामुळे मला असं वाटत नाही की सूरजला कुठेही दाबण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि राहिली गोष्ट ए टीमला वाचवण्याचा, तर ए टीमला बिग बॉस मुळीच वाचवतच नाहीये. ए टीमची सगळी पर्सनॅलिटी लोकांसमोर आणलेली आहे. हा पर्सनॅलिटीचा शो आहे, तुम्ही विसरू नका. जान्हवीने जे आहे ते पॅडीदाराच्या करिअरविषयी बोललं ती गोष्ट दाखवली, वर्षाताईच्या करिअरविषयी बोललं ते गोष्ट दाखवली, त्यानंतर अरबाज जे ताकदीचा वापर करतो ते पण दाखवली, वैभव कसा अर्धांसारखा खेळतो ह्या पण गोष्टी दाखवल्या, निक्की किती इनसेन्सिटिव्ह आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते बिग बॉसने बाहेर दाखवलेल्या आहेत. जर का एवढं सगळं या लोकांचं दाखवलंय तर या टीमला वाचवण्याचा कसा काय प्रयत्न होऊ शकतो? अजिबात सुद्धा होऊ शकत नाही. मला असं वाटतंय की बिग बॉसला इव्हन TRP हवी आहे. जर का सूरजच्या विरोधात काही लोक गेले तर बिग बॉसची अजून TRP वाढणार आहे. ते कशाला सूरजला दाबतील? तर हा सगळा फॉल्स नरेटिव्ह जो आहे तो क्रिएट केला जातोय. याकडे तुम्ही लक्ष देऊ नका मित्रांनो. शो बघा, शो मधल्या होणाऱ्या घटना बघा, तुम्हाला ऑटोमॅटिक लक्षात येईल की बिग बॉस जे आहे ते कसं चाललेलं आहे. मला असं वाटतंय त्यामुळे बिग बॉसच्या मेकर्सला चांगलं माहिती आहे की त्यांचा शो कसा रन करायचा. एखादा सीझन फ्लॉप झाला म्हणजे त्यांना बिग बॉस चालवता येत नाही अशी अजिबात गोष्ट नसते मित्रांनो. त्यामुळे आपण फक्त बाहेर बसून ॲनालिसिस करू शकतो, त्यांना गेम शिकवू शकत नाही हे पण विसरू नका. आणि काही काही लोकांना असं वाटायला लागलं की मी बिग बॉसपेक्षा भारी झालोय किंवा एंटरटेन करतोय, तर अशा गोष्टी नसतात मित्रांनो. कारण बिग बॉस आहे म्हणून तुम्ही सगळे आहात, आम्ही आहे. जर का बिग बॉस नसतं तर आपण इकडून चर्चाच केली नसती. त्यामुळे कधी शो डिझाईन करणारे ते आपल्या पुढे एक पाऊल जाऊन विचार करत असतात. जे दिसतं त्याच्यानंतर आपण चर्चा करतो, ते दाखवणारे बिग बॉसचे मेकर्स आहेत हे पण लक्षात ठेवा. जर का त्यांनी ठरवलं ना ही गोष्ट दाखवायची नाही तर ते दाखवू शकत नाही. आणि त्यांना हार्डली ना 5 ते 7 दिवस लागतील जे आहे ना बी टीमला सिंपती मिळालेली आहे ना ती घालवायला, किंवा ए टीमला जे लोक हेट करतात ते घालवायला. पण ते तसं नाही करत आहे. त्यांनी एक स्टोरी लाईन तयार केलेली आहे आणि जे घडतंय तेच आपल्याला दाखवत आहे. त्यामुळे सूरजला कुठंही दाबलं जात आहे असं मला वाटत नाही आहे. तुमचं काय म्हणणं आहे, किंवा जो फॉल्स नरेटिव्ह इकडे पसरवला जातोय आणि निगेटिव्हिटी आणली जाते याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भारत माता की जय.